छोट्या मीडियम साईजच्या प्लेटने पीठ घेतलं, 1 चम्मच मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेत आहे। पीठ मळताना अगदी थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळायचं। पीठ मळायला पाणी किती लागेल हे सांगणं मुश्किलच असते। पीठ मळायला पाणी किती लागेल हे गव्हाच्या पिठावर पण डिपेंड करते। गव्हाचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत आणि गव्हाचं पीठ तुम्ही रेडीमेड घेताय की चक्कीवरून दळून आणलेलं घेताय त्यावर पण डिपेंड करते की तुम्हाला पाणी किती लागेल। बऱ्याच जणांना पीठ मळायला आवडत नाही आणि हाताला भरपूर पीठ लागलेलं असते। हाताला लागलेलं पीठ काढण्याची अगदी सोपी पद्धत आहे। कोरडं पीठ हाताला चोडा म्हणजे लागलेलं पीठ पूर्ण निघून येते। पोळी चपातीसाठी पीठ मळताना खूप घट्ट पण नाही आणि खूप नरम पण नाही, अशा पद्धतीचं पीठ मळायचं। पीठ मळताना पीठ जर खूप घट्ट मळलं तर पोळी लाटायला भारी जाणार आणि सॉफ्ट पोळी बनणार नाही आणि पोळपाटावर पोळी लाटल्याच जाणार नाही। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मुठीच्या साहाय्याने अशा पद्धतीने पीठ छान मळून मळून घ्यायचं। पीठ जेवढं छान मळलं जाणार पोळी तेवढी सॉफ्ट बनणार। सॉफ्ट असं पीठ मळून घेतलं, थोडा वेळ झाकून ठेवते, अगदी 2 ते 3 मिनिटं।